सद्गुरु मायवाई महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शांति मूर्ति मति तपोधुरा योगा विशुद्धाशया नव तस्मात् सुकर्म मर्म परमः वेदान्तेभ्यः। श्रीमत् सद्गुरु वासुदेव करुणा नन्दामुधाराधना नानाभ्यर्थ सदा विजयते नानाग्रहणेतर शरणागता शीशदा बोधते जया षडरिपुन्तामनि स्पर्शनाहि जयार्थवक्तासि सन्तोषवादे। नमो सद्गुरु बापुरावासिवादे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो माय महामाय सर्वसिद्धिप्रदायिनी अन्नवस्त्रप्रदानव्यदेहि परमेश्वरी सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम।
असा साधू संग घडो मजरागी असा साधू संग घडो मजरागी असा साधू संग घडो मजरागी असा साधू संग
साधू संग घडो मद लागी, हेची मागत से तुझ लागी. हे न बुद्धीच्या हृदय वसेना, सर्वजनी अनुरागी, असा साधू संग घडो मद लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, असा साधू संग घडो मद लागी. दीनपणे हरी भजने झाला, मुक्तिपदाचा विभागी, असा साधू संग घडो मद लागी. सद्गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवंत जर प्रसन्न झाला, त्याच्यापाशी काय मागणं मागावं हे या पदात सांगितलं. बुद्धी पाहिजे ना मागणं मागण्याची. मी कालच्या कीर्तनात सांगितलं की समर्थ रामदास स्वामींना वयाच्या 5व्या वर्षी प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. काय मागणं मागितलं ते आज सांगणार. रामचंद्राने विचारलं त्यांना, काय पाहिजे तुला? तुम्हाला माहित आहे त्यांनी काय मागणं मागितलं. भजन झाल्यावर आरती झाल्यावर आपण श्लोक म्हणतो, सदा सर्वदा रामचंद्र योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता म्हणता, रघुनायका मागणीची आता, जय जय रघुवीर. रामचंद्रापाशी हे मागणं मागितलं. दुर्बुद्धीचे म्हणा कदा नको नारायणा, असा जर मनुष्य रामचंद्रासमोर आला तर तो काय मागणं मागेल? कल्पना करा. तर रामचंद्र शेजार त्यांनी मारुती कार घेतली नवीन, म्हणजे तुला बोलेरो घेऊन देऊ का? नको. त्याचं बँक बॅलन्स पुष्कळ आहे, तुझं वाढवून देऊ का? नको. त्यांनी 4 मजले बांधले, तुझे 6 मजले बांधून देऊ का? नको. मग काय पाहिजे ते तुम्ही सांग. हा म्हणतो देवा शेजारच्याला एकच कर, सदा सर्वदा रोग त्याला जगावा, त्याचे कारणी वैद्य घराशी यावा. मला वाटते त्याची आत्ता मरावे, आणि त्याचे सर्व उत्पन्न मला मिळावे. मागणं झालं का? नवरा प्रसन्न झालाय, काय पाहिजे म्हणून मागत आहे. काय पाहिजे? अरे 25 तोळ्याची सरी मागा. नवरा प्रसन्न झालाय. ही म्हणते 5-5 रुपयाचे 2 रुमाल आणून द्या. रुमाल आणून काय उपयोग आहे? सोनं मागा. सोने वाले जागते रहो, जिसके पास सोना नहीं हो सोते रहो. हेची मागत असेल तुझं लागी. संतांचा सहवास मागितला या पदामध्ये. संतांचा सहवास आणि अतिशय दुर्मिळ आहे. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे आणि श्रीमद शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत्. 3 गोष्टी कोणत्या? दुर्लभम त्रयमेवैतत्, देवानुग्रहेतुकम्, मनुष्यत्वम्, मुमुक्षुत्वम्, महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ आहे. एक तर मानव देह मिळत नाही. भागवतामध्ये तेच सांगितलं. लोक भागवत ऐकतात, मान्य आहे मला, परंतु त्यांना पूर्ण भागवत पटतच नाही.
फक्त कृष्णाने 16,108 लग्न केली हे पटत. आणि नेमकं तेच उचलत. आम्ही 2-3 केले असत्या तर एक तर सांभाळून पहा, नाही काय. प्रपंच आहे तो दुःखमय आहे. प्रपंचात सुख कुठे आहे? काय कटकटीने दिवस उगवे आणि कटकटीने संपते सदा रात्र, असा प्रपंच आहे. हेची माग तसे तुझ लागी, असा साधू संत घडो मज लागी. कारण भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. दुर्लभम मानुषो देहो दीनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. या श्लोकाचं वर्णन वामन पंडितांनी केलं आहे. दुर्लभ मानव देह तयातही दुर्लभ ते किती काळ जिने, त्यातही दुर्लभ संत समागम काय जिने हरिभक्ती जिने. ज्याशी हरी प्रिय जे हरीचे प्रिय जे भेटती जगदात्मपणे. दुर्लभ दुर्लभ ते म्हणे वामन जे नर भेटती विष्णू गुणे. सद्गुरुनाथ महाराज. दुर्लभ मानव देह तयातही दुर्लभ ते किती काळ जिने. हा मानव देह आपल्याला कसा मिळाला? पावला हा देह काकताली न्याय. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नाही का, हा मानव देह काकताली न्यायाने आपल्याला प्राप्त झाला नाही. काकताली न्याय हा जो अभंग आहे तो दृष्टांताच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. एक राजा होता आणि त्याला त्या दिवशी कावळा पाहिजे होता, एक कावळा. म्हणून त्यांनी दवंडी पिटवली की जो कोणी मला एखादा कावळा आणून देईल त्याला 2,000 रुपयाचं बक्षीस मी देईन. अशी दवंडी पिटवली. आता दवंड्या ऐकू येत नाही, पण कुठे कुठे खेड्यापाड्यात ऐकू येतात. आज देवी दाखल येणार आहे, नाही तर आज नळाला पाणी येणार नाही हो. 2 दवंड्या पेटत. यांनी दवंडी पिटवली की आज राजाला कावळा पाहिजे, जो कोणी कावळा आणून देईल त्याला 2,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आणि त्या जनसमूहामध्ये एक आंधळा साधू होता. त्यांनी ती दवंडी ऐकली, नदीवर आला, स्नान केलं, संध्या केली. आजकाल संध्या कोणी करत नाही. काही काही अपवाद आहे, मी असं म्हणत नाही. ऐका, आपल्या मिसेसचं नाव संध्या ठेवून देतात. मुलीचं नाव गायत्री, झाली त्यांची संध्या. त्यांनी संध्या केली आणि संध्येमध्ये एक टाळी वाजवण्याचा प्रकार आहे. त्यांनी टाळी वाजवली. जशी टाळी वाजवली तसा एक कावळा याच्या बगलीत आला आणि तो काव काव करू लागला. त्याने दाबून धरला. वा, 2,000 रुपये आपले पक्के झाले. म्हणून राजवाड्याकडे निघाला. पण लोभ मुलाली बापानी, लोभ याच्या मनामध्ये उत्पन्न झाला आणि म्हटलं राजाला अजून 2-4 कावळे जर पकडून दिले तर जास्त रक्कम मिळेल. म्हणून राजवाड्याकडे न जाता नदीकडे आला. काही नाही म्हटलं, आंघोळ करायची, स्नान करायचं, संध्या करायची, कावळा तयार. आणि पुन्हा स्नान केलं आणि संध्या केली आणि संध्येमध्ये टाळी वाजवली. जशी टाळी वाजवली तसा कावळा निसटून गेला. आता मला सांगा, किती वेळा टाळ्या वाजवल्या तर पुन्हा कावळा येणार आहे का? पुन्हा तसा नरदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही का? गीतेमध्ये त्याचं वर्णन आहे की मरण समयाला जे विचार मनामध्ये असतील तो जन्म आपल्याला प्राप्त होतो. तो जन्म प्राप्त होतो.
म्हणून संतांचा सहवास या पदामध्ये मागितलाय. नाही का? असा साधू संग घडोमत लागी, हेची मागत असे तुझ लागी. भगवंता मला संत सहवास दे. संत सहवास. आणि संत सहवासाने काय होतो? नाही का? संतांच्या सहवासामध्ये क्षणमात्राचा सहवास असेल म्हणजे दुर्जनाला सज्जनत्व बहाल करण्याचं सामर्थ्य संतांच्या सहवासामध्ये आहे. काय झालं? रात्री तुकाराम महाराजांचं आणि त्यांच्या बायकोचं भांडण झालं. त्यांची बायको जरा रागीट होती. भांडण झालं पण महाराज काही बोलत नव्हते. त्यांनी रात्री 12 वाजता तंबोरी घेतली आणि निघाले भंडारा डोंगराकडे तुकाराम महाराज. आणि जाता 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 समोरून 4 चोर येत होते. त्यांनी ओळखलं की तुकाराम महाराज आहे. मग ते चोर मी दृष्टांत कशा करता देऊन राहिलो की दुर्जनाला सज्जनत्व बहाल करण्याचं सामर्थ्य या संत सहवासामध्ये आहे. हे चोर आले महाराजांपाशी, नमस्कार केला. महाराज चलता का आमच्या सोबत? म्हणलं कुठे रे बाबा? तर चोरी करायला. तुकाराम महाराजांनी चोरी हा प्रकार कधी पाहिलाच नाही. चला महाराजांना सोबत घेतलं. एका सावकाराच्या घरापाशी आले आणि सावकाराच्या घरापाशी आल्यानंतर तुकाराम महाराजांना पाईपवरून चढवलं. मग 4 चोर शिरले सावकाराच्या घरी. चोर तिजोऱ्या शोधू लागले आणि तुकाराम महाराज देवघर शोधू लागले. काय फरक आहे? आणि रात्री 1:30 वाजता तुकाराम महाराजांना देवघर सापडलं. समोर पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती होती. पूजेची तयारी अगोदर पासूनच करून ठेवली होती. पहा काय काळ आहे. पण आता आपल्याला देवपूजेचा कंटाळा येतो. नाही का? एक एकत्र कुटुंब होतं. 7-8 भाऊ एका घरात राहत होते आणि मोठ्या भावावर पूजेची पाळी आली. 700 देव घरात. त्यांनी रोज पूजा करावी. आणि एक दिवस सगळे पूजेला बसले असताना त्यांनी डिक्लेअर केलं की उद्या सकाळी जो कोणी लवकर उठेल त्यांनी पूजा करायची. सगळ्यांनी हो 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 म्हटलं. पण पूजेच्या धाकाने एकही उठला नाही. पूजा माझ्यावर येईल म्हणून. नाही का? लोकांना वाटलं की काय झालं यांच्या घरात, अन्नातून 20-12 नाही झाली म्हणून लोक जमा झाले आणि जिथे भाऊ झोपला होता तो स्लॅब पाडायला सुरुवात केली. आणि या उठला म्हणला आमच्या घरी काय घडलं तुम्हाला माहित नाही. मोठ्या भावाने आवाज दिला 11 वाजता का असे ना तू उठला पूजा कर. कशी तरी पूजा केली त्याने 2-3 दिवस. पण पूजेपासून सुटकारा मिळण्याकरता काय करू? एकच स्थान आहे. मग सासरवाडीला जातो. सासरवाडीला बायकोला सांगितलं मी सासरवाडीला जाऊ का? जा ना. दूरचा जावाई होता तो. दूर जेवाई फुल बराबर. नाही का? दूरचा जावाई होता. पूजा कोण करेल? म्हटलं मी करते. आला सासरवाडीला. दरवाजा ठोकला. सासूने दरवाजा उघडला. जावाई हो बरं झालं तुम्ही आले. आंघोळ करा पूजा करा. पूजा यांच्यावर आली. कशी तरी पूजा तिथे केली. कशी तरी पूजा केली. आता आत्महत्याच करतो म्हणून एका विहिरीवर आला आणि उडी मारणार. तितक्यात एका आजीने आवाज दिला ना बाबा कशाला जीव देतो? पैशाची अडचण आहे का? तर 2-3 मंदिरातली पूजा कर. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुकाराम महाराजांना देवघर सापडलं. आणि रात्री 2 वाजता महाराजांनी भजनाला सुरुवात केली. तुझ पाहता सामोरे
सावकार जागा झाला, म्हटलं माझ्या इथे कोण पूजा करत आहे? आणि येऊन पाहतो तर तुकाराम महाराज. वा वा वा. संत येती घरा, कोची दिवाळी दसरा. आता पाहुणे येती घरा, हात पाय पसरा. असं ऐकलं मी. पुण्यामध्ये 2 कॉलबेल आहेत. पाहिलं नाही प्रत्यक्ष. आवडते पाहुणे आले की कॉलबेल वेगळी दरवाजावरची, आणि नावडते आले की कॉलबेल वेगळी. आवडते पाहुण्याची कॉलबेल टिंग टॉंग टिंग टॉंग, आवडते पाहुण्या. नावडते लाली कटकट. सावकार जागा झाला आणि तुकाराम महाराजांना नमस्कार केला आणि गडवाभर दूध दिलं पिण्याकरता. तुकाराम महाराज म्हणायला लागले, मी एकटा तुझ्या घरी नाही आहे, माझे साथीदारही आहे. कोण आहे तिकडे? त्यांच्या साथीदारांना पकडून आणा. आणि नौकर गेले, एकेका चोराला पकडून आणलं. आणि सावकारांनी काय केलं की त्या प्रत्येक चोराची पूजा केली, त्यांच्या गळ्यात हार घातले, प्यायला दूध दिलं. आणि त्या चोरांनी असा विचार केला, 4ही चोरांनी क्षणमात्र काही वेळाचा सहवास आपल्याला तुकाराम महाराजांचा मिळाला म्हणून हा सत्कार झाला. मला एवढंच सांगायचं आहे की संतांच्या सहवासामध्ये दुर्जनाचाही सज्जन होतो. आणि त्या दिवशीपासून ते चोर तुकाराम महाराजांचे भक्त झाले. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही अनुग्रह द्या. आणि तुकाराम महाराजांनी त्या चोरांना अनुग्रह दिला. म्हणून हेची माग तसे तुझ लागी, असा साधू संग घडो मज लागी. बरा सहवासाचा परिणाम मनुष्यावरच होतो बाबा, नाही पशु पक्ष्यांवर सुद्धा होतो. एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. एका पारध्याने 2 पोपट एका राजाला आणून दिले. सहवासाचा परिणाम पशु पक्ष्यांवरही होतो. एक गोष्ट आठवली म्हणून सांगून राहिलो. आणि राजाने त्या पोपटाचं काय करावं म्हणून विचार केला. एक पोपट आपल्या इच्छे पुराणे बुवाला दिला. त्याला दरबारातून तुम्हाला 25 रुपये महिना येत जाईल. त्या पोपटाला घेऊन पुराणी बुवा निघून गेले. आणि पुन्हा एक दरबारामध्ये फकीर आला. त्या फकीरालाही पोपटाला या राजाने देऊन टाकलं. म्हटलं 25 रुपये महिना दरबारातून तुम्हाला येईल, याचं पालन पोषण तुम्ही करा. तो फकीर त्या पोपटाला घेऊन गेला. एकाच उदरातून जन्माला आलेले 2 भाऊ, एक पुराणिक बुवाकडे गेला, दुसरा फकीराकडे गेला. पुराणिक बुवा उठल्याबरोबर श्रीराम 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 राम नाम घ्यायचे. आणि कुणी आलं तर स्वागत करायचे. आम्हाला त्याचा अनुभव आहे स्वागताचा. मी लाखनी म्हणून गाव आहे नागपूरच्या समोर, भंडारा जिल्ह्यामध्ये. तिथे कीर्तनाला गेलो आणि अंगणामध्ये बॅग ठेवली. त्यांचं पोरग खेळत होतं. बाबा आहे का घरी? कोण तुम्ही? ती बाई तांदूळ निवडत होती ओसरीवर. मी बोललो तिथे, माझं कीर्तन आज तुमच्या गावामध्ये आणि तुमच्याच इथे उतरायला सांगितलं. ती बाई तांदूळ निवडता 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 म्हणायला लागली की जो तो बुवा आमच्याच घरी येऊन मरतो. पोपट तीच भाषा शिकला. पण फकीराकडचा पोपट, त्या फकीराला कुणी आलं
शिव्या देण्याची सवय होती. क्यों बे गधे, काय को आया, जाता क्या नहीं क्या, मारू तू जूते. हे पोपट तेच शिकला. राजाला आठवण झाली 1.5 वर्षानंतर. तुला आपल्या दरबारातून तू महिना जातो, त्याचं काही सार्थक होऊन राहिला का नाही म्हणून घोड्यावर बसला राजा आणि ब्राह्मणाकडे आला, पुराणिक बुवाकडे. पुराणिक बुवा घरी नव्हते, पण पोपटाने स्वागत केलं. म्हटलं या 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 महाराज, असे लोडाला टेकून बसा. गुळ पाणी देऊ का? एवढं वाक्य ऐकलं मात्र राजाने आणि विचार केला की सार्थक झालं. 25 रुपयाचं सार्थक झालं. तसाच घोडा वळवला राजाने, फकीराकडे आला. फकीर हे घरी नव्हता, पण राजाने पाय दिल्याबरोबर या पोपटाने डोळे किलकिले करून पाहिले. त्या राजाला म्हणायला लागला, क्यों बे गधे, काय को आया, जाता क्या नहीं क्या, मारू दो जूते. राजाने ते वाक्य ऐकलं, संतापला आणि आज्ञा केली की दोन्ही पोपटांना दरबारात आणा. ज्याने माझा सन्मान केला त्याला 2000 रुपयाचं बक्षीस द्या, आणि ज्याने माझा अपमान केला त्याचा शिरच्छेद करा. आणि त्या ब्राह्मणाकडच्या पोपटाने राजाची आज्ञा ऐकली आणि राजाला म्हणायला लागला, राजन, गवाशनाना श्रुणोति वाक्यम अहं विराजं विदुषां वचांसि न तस्य दोषो न च मद्गुणो वा संसर्गजातोष गुणा भवति. राजेसाहेब, मी तुमचा सन्मान केला हा माझा गुण नाही आहे, आणि माझ्या लहान भावाने तुमचा अपमान केला हा त्याचा दोष नाही आहे. आमच्यावर जसे तसे संस्कार झाले नाही का, तसे तसे आम्ही वाढलो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की भगवंताची जी भक्ती आहे ती संतांच्या सहवासामध्ये याची गोडी लवकर लागते. म्हणून संतांचा सहवास आहे. हेची मागत असे तुझ लागी, असा साधू संग घडो मज लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी. रामचंद्र त्याला आपलं जवळ करतात आणि संतांच्या संगतीमध्ये भगवंताचं दर्शन लवकर होतं. नाही का? तुळशीदास महाराज निघाले आणि एका मुस्लिम राज्यातून चालले होते, आणि राजाला कळलं की तुळशीदास महाराज आपल्या राज्यात आले आहे. राजाने त्यांना बोलवलं. भगवत दर्शनाकरता अधिकारी पुरुष पाहिजे, अनाधिकारी माणसाला भगवत दर्शन होत नाही. दरबारात आणलं तुळशीदास महाराजांना. तुम हो गरीब नवाज, मैं हूं गरीब तेरा, एक बार मुख से कहो ये तुलसीदास है मेरा. तो यवन राजा होता. त्या राजाने तुळशीदास महाराजांना विचारलं, मी असं ऐकलं की तुम्ही देवाचं दर्शन करून देता, मलाही करून द्या. तुळशीदास महाराज म्हणायला लागले की त्याच्याकरता अधिकार पाहिजे, भलत्याला दर्शन होत नाही. एवढं वाक्य त्या यवन राजाने ऐकलं आणि तुळशीदास महाराजांना कारागृहामध्ये डांबलं. आणि तुळशीदास महाराजांनी हनुमंताची प्रार्थना केली की मला या संकटातून सोडव. जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता, जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता, जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता.
काय केलं की त्या राज्यामध्ये आपली वानर सेना सोडली. वानरच वानर जिकडे तिकडे. काही राजवाड्यात घुसले वानर. त्या वस्त्रांची धूळधार केली वानरांनी. त्या राणीला चिमटे घेऊ लागले. हाय अल्ला, हाय अल्ला, हाय अल्ला म्हणून ती ओरडत होती. मुलाबाळांना चिमटे घेतली आणि काही वानर राजाच्या दरबारामध्ये गेले. तिथे धिंगाणा केला. राजाने विचारलं हे काय. एका सज्जनाने सांगितलं की तुम्ही तुळशीदास महाराजांना कारागृहामध्ये डांबलं, त्यांचा छळ केला म्हणून हे कृत्य झालं. तुळशीदास महाराजांना सोडवलं आणि दरबारात आणलं. म्हणलं क्यों गुसाई, ये वानर सेना काय को आई. राजा म्हणाला हे कशाला आले वानर सगळे. तुळशीदास महाराज म्हणायला लागले तुम्हाला रामाचं दर्शन पाहिजे ना. पहिल्यांदा वानर सेना आली. नंतर नल नील जांबुवंत हनुमंत येणार आहे. हनुमंत बजरंग बली मारुती येणार आहे. ते मारुती का जिसने लंका जलाई थी. म्हणलं हा. राजा म्हणायला लागला मला रामदर्शन नको बाबा. हे राज्यातला तो धुमाकूळ आहे तो आवर. तुळशीदास महाराज म्हणायला लागले नाही रामाचं दर्शन घ्या तुम्ही. आणि याच्यानंतर प्रत्यक्ष रामचंद्र येतील मग रामचंद्राचं दर्शन तुम्ही घ्या. मला नको नको. आणि तुळशीदास महाराजांनी पुन्हा प्रार्थना केली हनुमंताची. काय का सुमित्रा सुता लागली शक्ती जेव्हा धरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हा गिरियाने शीघ्र तो उठविला नमस्कार माझा दया मारुतीला. आणि मारुतीचं पुन्हा स्तवन केलं. मारुती प्रगट झाले आणि सांगितलं तुळशीदास महाराजांनी ही वानर सेना आवरा आता. आणि वानर सेना आवरली मारुती रायाने आणि राज्यामध्ये पूर्ववत शांतता झाली. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की अधिकारी मनुष्याला भगवंताचं दर्शन होतं. भगवंताचं दर्शन होतं. म्हणून असा साधू संत घडव मज लागी हेची मागत असे तुझं लागी. पाहुणे घरी आले केव्हा काय करावं याची बुद्धी पाहिजे. ही म्हणायला लागली काय स्वयंपाक करू. ही सुगरण होती. आजकाल रेसिपीवर पाहून करतात. काही जणी करतात काही अपवाद आहेत. यांनी म्हणायला पाहिजे होतं पुरणपोळी कर नाही का बासुंदी कर जिलेबी कर. पाहुणे घरी आहेत हा म्हणतो पिठलं कर. पिठलं मन विठलं. असा साधू संत घडो मज लागी हेची मागत असे तुझं लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ वागी. भगवंताचा प्रसन्न झाला तर काय मागणं मागावं याचा एक दृष्टांत देतो आणि निरूपण संपवतो. दृष्टांत असा आहे की पुण्यामध्ये माधवराव पेशवे घोड्यावरून चालले होते. आपले पहारेकरी जागे आहेत का नाही का गांजावरून तर आहे. पण एका दुकानाच्या फळीखाली एक पहारेकरी पुकारा देत होता जागते रहो. कीर्तनात तेच पाहिजे बरं का. कीर्तनासी न रहो तुम्ही जागा. कीर्तनासी न रहो तुम्ही जागा. कीर्तनासी न रहो तुम्ही जागा. आणि कीर्तनासी न रहो तुम्ही जागा. गोपाल बुवा तुम्हाला श्लोक पाठ नाही आहे का. एकच श्लोक 4 वेळा म्हटला. याचे 4 अर्थ होतात. कीर्तनासी तुम्ही हो
नर हो तुम्ही जागा, कीर्तनाला जा आणि जागा धरा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनाला जा आणि गा, नाही का? आणि कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, झोपू नका. आणि कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माधवराव पेशवेंनी तो पुकारा ऐकला आणि आपल्या कारकुनाला सांगितलं की जा, त्याला सांगा तुझ्यावर माधवराव पेशवे प्रसन्न झाले आहे. हेची मागत असे तुझं लागे, काय पाहिजे ते मागणं मागून घे. हा कारकुनाला दिवाणजी बाबा तुझ्यावर माधवराव पेशवे प्रसन्न झाले आहेत, काय पाहिजे हे मागून घे. तुला खरंच झाले का? खरंच झाले. मग त्यांनी मागणं मागितलं. काय मागणं मागितलं? शेषाची दुहिता. काय मागणं मागितलं? येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा, राम स्त्री नाम कानाद्यली नवरतजी पीडिते फार आम्हा, हस्ती हस्त्रेंद्र वृंदांतक मुखरी तुझे नाम पूर्वार्ध नाही. या लागी श्वासुतेच्या हरि अनुज सखी स्वर्ग येत नाही. सद्गुरुनाथ हे जे कर मला होऊ द्या. सद्गुरुनाथ अवधूत चिंतना. कालचा श्लोक आला होता, पटकन आठवलं, लगेच बदलवलं. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि ते आख्यान लावलं. एक श्रोता म्हणायला लागला की महाराज हे आख्यान कालच्याच कीर्तनकाराने लावलं. आता पंचायत झाली. 5% तर आपलं आख्यान झालं. त्याला म्हटलं का ते ठीक आहे सगळं, पण तुम्ही सत्यनारायण करता का? हो. केव्हा करता? दर पौर्णिमेला. मग कलावती लीलावती, कलावती लीलावती, कलावती लीलावती किती वेळा ऐकतात? बरेच वेळा ऐकतो. एकच भडजी तुम्हाला मिळतो का? नाही. मग तसं कीर्तन करायचं आहे. आख्यान जरी एक असेल तरी त्याची धाटणी, त्याची शैली ही वेगळी असते, नाही का? यांनी मागणं मागितलं येते सह्याद्री कन्या. हे कुठलं काव्य आहे? ऐन मध्यरात्र होते तेव्हा काय होतं? पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. ऐन मध्यरात्र होते तेव्हा आम्हाला थंडी वाजते आणि थंडीपासून संरक्षण करण्याकरता काही घ्यावं तर हातात पैसा नाही. हस्ती हस्तेंद्र वृंदांतक मुखजे नाम पूर्वार्ध नाही, नाही का? हिरण्यकश्यपू म्हटला हिरण्य म्हणजे पैसा, पूर्वार्ध तो आमच्यापाशी नाही, नाही का? या लागी श्वास उद्देश, नाही का? पृथ्वी, या पृथ्वीवर राहणारा कुंभकर्ण, त्याला प्रिय असणारी झोप आम्हाला येत नाही. सरकार प्रसन्न झाले तर त्यांना सांगा पांघरायला एखादं कांबळं द्या. पेशव्यांनी आवाज दिला, म्हणलं काय तो मागणं मागून राहिला का? पण दिवाणजी मोठे हुशार होते. म्हणाले महाराज आपल्या हद्दीतलं जे कांबळा नावाचं गाव आहे तो हा इनाम मागतो, नाही का? पेशवे म्हणाला ठीक आहे, त्याला कांबळे गावचं इनामदार करा. इनामदार केलं आणि कांबळे गावचा इनामदार झाल्यानंतर हा कारकून म्हणतो, दिवाणजी म्हणतो, अरे बाबा तू कांबळे गावचा इनामदार झाला, तुला इनामदार झालो खरा, पण पांघराला कांबळं मिळेल का? सद्गुरुनाथ महाराज हे काय मागणं झालं का? नाही का? हेची मागत असे तुझ लागी, असा साधू संघ घडव मज लागी, असा साधू संघ घडव मज लागी, नाही का? आणि या संतांच्या सहवासाचा
परिणाम कसा झाला ते आपण एका चरित्रातून पाहू. म्हणून पूर्वपदामध्ये महाराज वर्णन करतात, साधू संग डोमा चला